हॅलो फॅमिली, गुड मॉर्निंग. चला आता आपण फ्रेशअप झालेलो आहे. आता आपण चाललो आहे माळवणला. हे बघा गाईज, फायनली आपण पोचलो आहे आता माळवणमध्ये. आहे आमचा रूम. हा बघा, इथे दिशान बसलाय, मिरर आहे इथे, आणि समोर मी तुम्हाला दाखवते बाल्कनी आहे. एक सुंदर अशी छोटीशी बाल्कनी आहे आणि तिथून तुम्ही समोरचा व्ह्यू बघा, खूप सुंदर आहे. हे बघा, समोरच समुद्र आहे आणि हे नारळाची झाडं आणि व्ह्यू तर खूप छान आहे. आता आम्ही चाललो आहे बीचवर. पुढे काय काय होतं हे तुम्ही बघत राहा. हे बघा, आपले सर्व दादा लोक आहेत, ते चालले आहेत बोट घेऊन आतमध्ये. ते चालले सर्व मच्छी पकडायसाठी. तर बघा, खूप मेहनत आहे, खूप मेहनत लागते ह्याच्यासाठी सुद्धा. आपल्याला तायती भेटते खायला. आणि हे लोक जातात रात्री, संध्याकाळी जातात, मग रात्री पकडून मग ते घेऊन येतात. हे बघा, आता मी चालले बीचवर. ऑलरेडी दादा आणि दिशांतर गेला आहे पाण्यात खेळायला. मी पण जाते आता. बघूया यांचं काय चाललंय दोघांचं. हे बघा, बघू शकता तुम्ही. ते बघा, दोघंजणं तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही. हे दोघांची मज्जा झाली आहे, म्हणजे खूप एन्जॉय करत आहेत. आणि वाव, खूप छान वाटते. लाटांचा तो आवाज, आणि एवढ्या मोठमोठ्या लाटा आहेत ना, आणि समुद्र ते एकदम शांत आहे. म्हणजे असं म्हणजे एवढं बघू तेवढं कमी आहे. एवढं शांत वाटतंय ना, खूप सुंदर वाटतंय. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीला नक्कीच घेऊन या. रिलॅक्स वाटतं खूप. मी पण थोडीशी आतमध्ये जाते. एकदम आतमध्ये जायला मला पण भीती वाटते, थोडंफार जाते. चल, एन्जॉय करूया. तुम्ही पण माझ्यासोबत या, एन्जॉय करा, तुम्हाला सुद्धा आवडेलच. समुद्रात यायला आणि बीचवर भिजायला कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडतं ना. मला पण आवडतं, पण थोडं आतमध्ये कमी जायला आवडतं. बघू शकता, खूप मज्जा येते आणि खूप भारी वाटतंय. खूप म्हणजे खूप खूप छान वाटतंय. व्ह्यू एक नंबर आहे आणि खूप शांत आहे. असं गर्दी नाही तर एकदम सीझनमध्ये आलं ना तर खूप गर्दी असते, मग एवढं एन्जॉय नाही करायला मिळत. हे मस्त एकदम शांत आहे. आजूबाजूला कोण नाहीत, आपणच आहेत म्हणजे त्या साईडला आहेत. जास्त गर्दी गडबडमध्ये असलं ना मग मजा नाही येत. हे बघा, ह्यांचा तर फुल एन्जॉय चालला आहे. मला बोलतं तू पण या आतमध्ये. माझा मुलगा बोलतो मम्मी जास्त आतमध्ये नाही, आपण बाहेरच आहोत. त्याला बोली येते, तुम्ही खेळा. फायनली आम्ही आता मजा करतो. पुढे कंटिन्यू राहा तुम्ही माझ्यासोबत. आम्ही कुठे कुठे जातो ह्याच्यानंतर आम्ही जाऊ डायरेक्ट आता फ्रेशअप होऊ आणि चालू आता जाऊ आता जेवायला. तर तुम्ही कंटिन्यू राहा, माझा हा व्लॉग बघत राहा. हे बघा, फायनली आम्ही आलो जेवायला. आता आपण मागवलं पापलेट थाली. पापलेट बघू शकता किती मोठा आहे. आणि इथे आहे सुरमईची थाली. सुरमई पण खूप छान आहे. मटनची थाली आहे. आणि हे बघा, पापलेट इतका टेस्टी आहे ना, खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की विजिट करा बांबू रेस्टॉरंटला. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.